बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आंतरपिकामध्ये काम करणार तणनाशक काम कसं करतं, तर त्या संदर्भात आपण आज माहिती घेतो आहोत. मित्रांनो, आंतरपिकामध्ये तणनाशक जे काम करतं ते मेरॅक्का राऊंडअप वगैरे पॅराकोट जे मारतात तसं जाळत नसतं मित्रांनो. ह्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते, कारण त्यामुळेच आपल्या मुख्य पिकावर कुठलाही अडथळा होत नाही. कारण तुम्ही बाकीचे तणनाशक वापरल्यानंतर बघा, जर त्याच्यावर उडाले तर ते पिकाला प्रॉब्लेम करायला चालू करतात. हे आंतरपिकामध्ये वापरलेलं म्हणजे सोयाबीन, तूर, ऊस जे काही पिकामध्ये आपण तणनाशक वापरतो ते फक्त तणावरच नियंत्रण करतात, पिकावर कुठलाही इफेक्ट होत नाही. त्याच्यामागचं कारण आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे समोरियन तणनाशक वापरलेलं जे क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन व बायोक्रॉप सायन्स या दोन्ही कंपनीचं एकच आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये क्युझोलोफॉप इथाईल 3.6%, फेमोसॉपेन 12% आणि इमॅझाथायपर 7% असं प्रमाण येतं एसी फॉर्म्युलेशनमध्ये. या तणनाशकाचा वापर आपण आपल्या पिकामध्ये केलेला होता. पिकावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही आणि तण नियंत्रण आपलं प्रॉपर झालं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तणनाशक काम कसं करतं याच्यावर आपला विषय होता. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हा केन आहे. ज्यावेळेस फवारणी करायला चालू होती हीच हाईट होती मित्रांनो त्याची. फवारणी होऊन आज 8 दिवस झालेले आहेत. ह्याची हाईट जागेवर थांबलेली आहे, त्याची वाढ पुढं झालेलीच नाही. तर विषय काय असतो मित्रांनो ह्याच्यामध्ये, की ज्यावेळेस आपण तणनाशकाचा फवारा करतो, ह्या तणनाशकाचा पानाशी संपर्क आला की जे क्लोरोफिल बंद होतं, अन्ननिर्मितीची प्रक्रिया पूर्ण थांबते. अन्ननिर्मितीची प्रक्रिया थांबल्यानंतर हे वाढत नाही, ह्याला अन्न तयार करण्यामध्ये असंख्य अडथळे येतात. तर अडथळे आल्यामुळं हे हळूहळू होऊन नासून जायला चालू होतं. हे असं नाही की जागेवर आपण जे मेरॅक्का राऊंडअप किंवा पॅराकॉट मारतो त्यावेळेस कसं ते पूर्ण जळून जातं, अशा पद्धतीने हे तणनाशकानं मरून जात नाही. हे उपाशीपोटी करतं, हळूहळू मरत जातं. आता तुम्ही म्हणाल की इचका, कियाना, दुधानी हे जे काही प्रकार आहेत ह्यांना वेळ का म्हणून लागतोय, तर त्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे मित्रांनो. त्यात काय असतंय की ह्या तणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. इचका, कियाना, दुधानी, कुरडू हे जे तण आहेत ह्याच्यामध्ये जवळपास 90% पाणी असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे तण काही दिवस जिवंत राहू शकतात, कारण आतमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळे त्याला मरण्यामध्ये वेळ लागतो. आणि बाकीचे जे गवत आहेत, चिप्पी वगैरे असे जे बाकीचे गवत असतात ना, गवत वगैरे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, ते चटकन मरून जातात. त्याच्यामुळं फवारणी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते की इचका कियाना आमचा मिळाला नाही, दुधाने मिली नाही, कुरडू गेला नाही. ते मित्रांनो जाणार असतं, फक्त थोडासा वेळ लागतो त्याला. एवढ्या घाईगडबडी ते जात नाही. साधारण 8, 10, 12 दिवसापर्यंत ते तण जिवंत शेतामध्ये राहू शकतं आणि मरून जातं. महत्त्वाचा विषय ह्याच्या दुसरा असतो की कोळपणी करण्यासाठी लोक म्हणतात की कोळपणी करायला कसं करता येईल. फवारणी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही 5व्या 6व्या दिवशी किंवा 8 दिवसाच्या नंतर कोळपणी तुम्ही करू शकता. याच्या मागचं कारण, जोपर्यंत तुम्ही कोळपणी करत नाही तोपर्यंत पीक धाव घेत नाही. आता टायमिंग पुढे निघून गेल्यावर अडचण होत असते. आता हे बघू शकता तुम्ही, आपलं कोळपायला आलेलंच आहे. आता अजून जर काही दिवसात कोळपायला थांबलो ते पूर्ण काकड्या पॅक होऊन जातात, कोळपणीमध्ये अडचणी यायला चालू होतात. आणि महत्त्वाचा दुसरा विषय, फवारणी करताना जे काही स्कॉर्चिंग येते, आता पूर्ण क्षेत्रामध्ये कुठं स्कॉर्चिंग नाही, ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्कॉर्चिंग आलेलं आहे. ह्या ठिकाणी दिसत तुम्हाला स्कॉर्चिंग आलेलं आहे. हे स्कॉर्चिंग येण्यामागचं मित्रांनो कारण काय दिसतंय ना. हे स्कॉर्चिंग येण्यामागचं जे कारण असतं ते काय होतं, ज्यावेळेस आपण शेताच्या कडेनं म्हणजे समजा फवार त्या साईडनं इकडं आलो आणि ज्यावेळेस आपण वळतो, फवारणी करताना ज्यावेळेस वळतो त्यावेळेस ह्या ठिकाणी पाणी जास्त पडतं. आपण नोजल बंद करत नाहीत, हाय असं फवाराला रंपरलं चालू असतं, म्हणजे रिपीट परत स्प्रे होतो. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सोयाबीन पण एवढंच दबलं आहे, जेणेकरून त्याच्यावर रिपीट स्प्रे झाल्यामुळं त्याच्यावर अटॅक झालेला आहे. ही अशी अडचण होते. त्याच्यामुळं फवारणी करताना काळजीपूर्वक फवारणी करणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तणनाशकासंदर्भात, कीटकनाशकासंदर्भात की एकूणच पीक नियोजनासंदर्भात आपण भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तयार केलेले आहेत. तुम्ही ते पाहून आपल्या पिकाचं नियोजन करू शकता, त्यातनं माहिती मिळवू शकता.